प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरची सुनावणी संपलेली आहे। कोल्हापूर सत्र न्यायालय या संदर्भातला निकाल आता उद्या देणार आहे। प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की त्याची तुरुंगात रवानगी होणार याचा निकाल उद्या लागणार आहे। कोरटकर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सरोदे यांचं म्हणणं आहे। मोबाईलमधला सगळा डेटा डिलीट करण्यात आल्याची माहिती सुद्धा सरोदे यांनी दिलेली आहे। मोबाईल तपासण्याची संधीच दिली नाही असं सुद्धा सरोदेंचं म्हणणं आहे। कोरटकरनं तपास यंत्रणांना फसवल्याचा आरोप सुद्धा असीम सरोदे यांनी केला आहे। जर डेटा मिळाला असता तर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या असं म्हणत कोरटकरनं ब्राह्मण मराठा समाजाचा अपमान केलाय। कोरटकरचा मोबाईल हॅक झालाय की नाही हे तपासावं अशा अनेक मागण्या यावेळेला करण्यात आलेल्या आहेत। युक्तिवाद झालेला आहे। उद्या ऑर्डरसाठी रिझर्व करण्यात आलेला आहे मॅटर, तर जे काय असेल ते ऑर्डरमध्ये स्पष्ट होऊन जाईल। अटकपूर्व जामिनावरतीच उद्या डिटेल ऑर्डर येईल, आपण ती कॉपी तुम्हाला देण्यात येईल, ती आपण वाचू। त्यांनी मोबाईल जरी सबमिट केला असेल तरी सगळा डेटा फॉर्मॅट केलेला आहे। त्यांच्या वकिलांतर्फे जरी सांगण्यात आलं की CDR रिपोर्ट काढलेला होता, त्याच्यामुळे त्यांनी कॉल केलेला आहे स्पष्ट दिसते, परंतु आणखी काही गोष्टी मोबाईलमध्ये होत्या का ह्या तपासण्यासाठी कोणताही वाव प्रशांत कोरटकर यांनी ठेवलेला नाही, कारण की ते शातीर बदमाशाप्रमाणे याच्यात वागलेले आहेत। आणि माझं तर म्हणणं आहे, मी कोर्टाच्या बाहेर सांगतो, मी कोर्टात सांगितलेलं नाही की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत। इथल्यासुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधला डेटा इरेज करणं, सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं, अशा प्रकारचे कामं ते करत आहेत। प्रशांत कोरटकर हे प्रथमदर्शनीच दोषी आहेत। त्यांना जर खरोखर पोलिसांना सहकार्य करायचं असेल तर त्यांनी अरेस्ट होणं हेच आता आवश्यक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।